आता तुम्ही सांगितलं का 44% पीक कर्ज वाटप केलंय, 60% शेतकऱ्यांना कर्ज वाटप झालं नाही. आणि ह्या सगळ्या राष्ट्रीयकृत बँकेचं झालेलं आहे. नॅशनलाइज बँक आम्ही पाहतोय तो काय देतोय, घरवाल्याला कर्ज जास्त देतं, ते नॅशनलाइज बँक गाडीवाल्याला कर्ज देतं. पण शेतकऱ्याचं जे काही आम्ही पाहतोय ज्याची ते उद्दिष्ट आहे, ह्या अजूनही आता तुम्ही कधी करणार आहे? जुलै संपत आला, पेरणी संपत आली सदाभाऊ, आता जुलै महिना लागला आणि आमचं कर्ज तर 44% असेल तर याच्यासारखं दुर्दैव काय आहे? काय कारवाई करतो आपण त्या बँकेवर? तुम्ही म्हणता आढावा घेतला, हे घेतला, ते मुख्यमंत्री महोदय बसले होते, राज्य समिती झाली, तसं झालं, असं झालं. आखरी लक्षात घ्या का हा दरवर्षीच्या बोंबा आहे. पावसाळा आल्यानंतर मेंढके जसे बाहेर येतं तशा या बँकेची व्यवस्था दरवर्षीच आहे. काय कारवाई करतो आपण? आपले सगळे पैसे त्या बँकेच्या खात्यात जमा होतं, ते त्याच्यावर व्यवहार करतात, सगळं करतं. तुमच्या राष्ट्रीयकृत बँकेला सगळ्या सबसिडी देतोय. जे काही मोठ्या लखपतीचे काय कर्ज माफ झाले त्याचे सगळे फायदे राष्ट्रीयकृत बँकेला झाल्या. जिल्हा मध्यवर्ती बँकेचं, माझ्या बँकेचं 95% वरती मी कर्ज वाटप केलं. राष्ट्रीयकृत बँक आम्ही पाहतोय 30-40% वरते जात नाही. काय कारवाई करणार तुम्ही याच्यावर? 44 तुम्ही कृषी मंत्री महोदय, तुम्ही मोठ्या गर्वानं सांगताय का अलबेला है, कोई प्रॉब्लम नहीं है देश के अंदर, सब अच्छा चल रहा है, अभी ना कोई बिल्कुल ऐसा हो रहा है कि ऐसा लगता है कि बस हम एसी में, मेरा किसान भी एसी में बैठा है. असं नाही आहे हो. तुम्ही सांगतोय अजूनही आमच्या मुख्यमंत्री महोदयांना बैलजोडी द्यावं लागली शेतकऱ्याला. तो अहवाल ठेवा. बोगस बियाणे 3-4 वर्षामध्ये किती कंपन्या होत्या, काय होत्या, किती कारवाई केली, काय कारवाई झाली, त्यामध्ये सुधारणा, ते काही ग्राहक मंच आहे ते काढून तुम्ही दुसरी काही समिती ठेवता काय, त्याच्यासाठी काही करता येते काय, याचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे आम्हाला. आपण उत्तरातच सांगितलं 48 टन, 48 लाख टनाची आपल्याला एकंदरीत आवटण मंजूर आहे. आणि प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर 25 लाख टन आपल्याकडे मंजूर म्हणजे एकंदरीत उपलब्ध आहे. त्याच्यातले 17 लाख टन स्वतःच्या पुरवठा आपला झाला, बाकीचे अजूनही त्याच्यातच तुमच्या उत्तरामध्ये हे प्रॉब्लेम आहे. आम्ही आमदार असताना तुम्हाला माहित आहे आपण आढावा बैठक घेतो, अलबिल राहतं. म्हणून माझ्याकडून अपेक्षा काय आहे का तुम्ही जे काही सांगता हा लक्षवेधीचा आशयच नाही आहे. तुम्ही लक्षवेधी पूर्ण वाचा. त्या लक्षवेधीमध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तुम्ही अल नानोचं सांगून आम्हाला गुंडाळण्याचा प्रयत्न करत असाल तर हे बरोबर नाही. कारण ह्या लक्षवेधीमध्ये तुम्ही वाचले असेल सभापती महोदय का यामध्ये सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. त्याच्यानं आपल्याकडून अपेक्षा आहे का एक तर भाव किती वाढले तुम्ही सांगतोय मंत्री महोदय. भाव काय होते 2015 मध्ये आपण डीएपीचं 50 किलोचं पोतं 500 रुपयात घ्यायचं, आता 1900 रुपये झालं. 100%च्या वरते वाढ आहे ना साहेब. शेतीमालाचे भाव पडले, खताचे भाव वाढले. आणि मी नेहमी सांगतोय का रासायनिक खतं एका इकडे तुम्ही सांगताय सेंद्रिय शेती करा, निसर्ग शेती करा, आणि रासायनिक खताला सबसिडी देतोय. मी तर पहिलेपासून म्हणतोय शेणखताला सबसिडी द्या ना. आमची गोमाता आहे वाचन, शेतकरी सुखावेल आणि विषमुक्त शेती भेटेल, आम्हाला पिकही भेटेल. या सगळ्या बाबत कृषी मंत्री म्हणून तुमच्या भूमिका काय, त्या दिलासा देणाऱ्या महाराष्ट्रातला शेतकरी या लक्षवेधीकडे लक्ष वेधून आहे का बा ह्या खताबाबत तुटवडा होणार नाही, लिंकिंग होणार नाही, जास्त भावानं मला बियाणं भेटणार नाही, बोगस बियाणं आलं तर जयस्वाल जे आहे कापून टाकन त्याला. ह्या भूमिका तिथं स्पष्ट झाल्या पाहिजे. सभापती महोदय, हे खरं तर हा हंगामापूर्वी केलेली व्यवस्था आपण नीटनेटकी असली पाहिजे. काय होतंय का एकदा पेरलं वर्ष वाया गेलं तर त्या शेतकऱ्याला 10 वर्ष ते सावरत नाही. आपल्यासारखं नाही आहे. आपल्याला 4 एकूण पैसे येतात, शेतकऱ्याला पैसे कुठून भेटतं, फक्त उत्पादनातून पैसे भेटतं. आणि तो हंगाम गेला का त्याचं आयुष्य जातं. मग अशा अवस्थेमध्ये एकतर पाणी नाही आलं तरी मेला, भाव नाही भेटला तरी मेला, बोगस बियाणं आलं तरी मेला. आणि खताच्या एकंदरीत तुम्ही जे म्हणताय ती वस्तुस्थिती नाही आहे. मी अमरावती जिल्ह्याचा अहवाल तुमच्यासमोर ठेवतो. रासायनिक खत मागणी, पुरवठा आणि विक्रीचा अहवाल माझ्याकडे आहे 2026 आपलं या 30/6/26चा. युरिया असेल, MOP असेल, संयुक्त खत असेल, आम्हाला एकूण मागणी मंजूर किती आहे तर 1,54,000 टन आणि आपल्याकडे उपलब्ध साठा किती आहे तर 1,30,000 आहे. 20,000 टनाची कमतरता आजही एकंदरीत सगळ्या खतामध्ये दिसतं. हे माझा नाही आहे, तुमच्याच विभागाने दिलेला अहवाल आहे. कसं आहे का वस्तुस्थिती हे काय होते जेव्हा तुटवडा आला, कमी पडलं का ते बियाणं महाग विकण्याची प्रथा आहे. ते जास्त भावात विकतं आणि त्या कुठल्याही कृषी केंद्रावर नियंत्रण नाही,
सगळ्याचे लागेधोरे लागलेले आहे. बोगस बियाणं सगळ्यात जास्त कंपन्या गुजरातच्या आहे. बोगस बियाण्याच्या खताच्या हे गुजरातचं सगळे लोक महाराष्ट्राला दिवसाढवळ्या लुटतं, इथल्या शेतकऱ्याला लुटतं. आणि हे बोगस बियाणं एवढं येतं, त्याच्यावर तुम्ही खरं तर ह्या बोगस बियाणं किती आपल्याकडे येतं, किती आलं, किती कारवाई केलं, हा आपण सगळा लेखाजोखा आम्ही पटलावर ठेवला पाहिजे, किंवा 3 वर्षाचा तरी. का किती बोगस कंपन्या आल्या, कुठल्या होत्या, काय होत्या, ते ठेवा समोर, या त्याच्यावर काय कारवाई झाली. बोगस बियाणं भेटल्यानंतर त्याचा हंगाम गेला ना, हंगाम गेल्यावर पैसे किती दिले आपण, किती तक्रारी प्राप्त झाल्या. मुळात काय झालं, ग्राहक मंचाकडे आपण जातो, ग्राहक मंचाचे आपल्याकडे कुठलेही अध्यक्ष कुठेही नाही आहे. राज्याचा ग्राहक मंच अजूनही तिथं जागा रिक्त आहे, त्याला न्यायच भेटत नाही. मंत्री महोदय हे आपल्याला माहीत आहे. त्याच्यानं वेगळी व्यवस्था करावं लागेल. काय होतंय का तुम्ही पंचनामे करत नाही. बरेचदा काय होतंय का बोगस बियाणं निघालं, खतं बोगस निघाले, किंवा औषधीच्यामुळे काही परिणाम झाले त्या पिकावर चुकीचे. एकतर जय मात्र आहे. तुम्ही मला एक सांगा, किती तपासण्या केल्या आपण, का जे खतं आपण दिले, किंवा जे बियाणं दिलं, किंवा जे औषध दिलं, त्याच्यात ते घटक आहे का नाही. दिसतंय ते खतावर, पण प्रत्यक्षात ते मात्रा नसतंच त्याच्यात. हा मोठा कारभार सुरू आहे. तुमच्यासारखे मंत्री असताना आणि ते शिवसेनेचे तळपदार असताना तुम्ही चिरफाड करायला पाहिजे. आतापर्यंत अफजल खानासारखे फाडला पाहिजे होत्या सभापती महोदय. 4 आतडे बाहेर काढून त्याचा कोथळा बाहेर काढला पाहिजे होता. ते तुम्ही काढलं पाहिजे, ह्या अपेक्षा करतोय. मंत्री महोदय. सन्मान्य सदस्य बच्चू कडू यांनी जे मुद्दे उपस्थित केले आणि सदाभाऊ खोत यांचं एक उत्तर आलं होतं STPT बियाण्याच्या संदर्भामध्ये. पहिले मी सदाभाऊ खोतचं एक प्रश्न अनुत्तरित राहिलं, त्याचं उत्तर देतो की STPT बियाण्याच्या संदर्भामध्ये तो विषय केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे अजून त्यांची अनुमती प्राप्त नाही, त्यामुळे राज्य सरकारने त्याला अलाव केलेलं नाही आहे आणि देशातील कुठल्या राज्यामध्ये ते अलाव नाही आहे. या संदर्भामध्ये दुसऱ्या राज्यातून जे बियाणं उपलब्ध केले जाते त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडे राज्य शासनाने देखील तक्रार केलेली आहे आणि जोपर्यंत आपल्या व्यवस्थेनुसार आपण परवानगी मिळत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचं बियाण्याला परवानगी देणं अनुज्ञेय नाही आहे. सन्माननीय सदस्य बच्चू कडूंनी या संदर्भामध्ये जे प्रश्न उपस्थित केले त्यांना देखील कल्पना आहे की आपण यावर जे शेतकऱ्यांच्या ज्या लिंकेजच्या तक्रारीमुळे आम्ही देखील खूप वैतागून गेलो होतो मागील वर्षी आणि त्याच्या पूर्वीच्या वर्षी. आम्ही देखील लोकप्रतिनिधी, आमच्याकडे देखील अशा पद्धतीच्या तक्रारी येत राहतात. ही बाब सत्य आहे की या परिस्थितीचा फायदा घेऊन वेगवेगळ्या समाजातील काही असे घटक असतात की जे अशा पद्धतीचं कृत्य करतात आणि त्यांनी ते लिंकेजच्या संदर्भामध्ये जे तक्रारी होतं यावर्षी मी आपल्याला उत्तरातच सांगितलं. आणि दुसरं महत्त्वाचं की यावर्षी 2 जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर फर्टिलायझर सेल करण्याच्या संदर्भामध्ये एक नवीन फ्रेमवर्क ऑफ फर्टिलायझर सेल हे पर्थदर्शी प्रयोग आपण महाराष्ट्रात दोन जिल्ह्यात यावर्षी केलेला आहे आणि त्यामध्ये QR कोडद्वारे खरेदी करण्याची आपण या ठिकाणी एक नवीन सिस्टम 2 जिल्ह्यात पायलट बेसिसवर केलेला आहे आणि बाकी जिल्ह्याच्या संदर्भामध्ये यावर्षी पहिल्याच वर्ष आहे की आपण अशा पद्धतीची तरतूद केली आहे की त्या ठिकाणी सबसिडीचे खतं ज्या ठिकाणी विकतो त्या ठिकाणी इतर खतं विकण्याची तरतूद या ठिकाणी नाही आहे. बोलण्यासाठी आपण जरी कापून टाका, आतळ्या काढून टाका अगर बोलणं हा विषय वेगळा आहे, परंतु नाही परंतु सभापती महोदय पूर्ण उत्तर देऊ द्या. नाही मला उत्तर मला कंप्लीट करू द्या ना. नाही ही पद्धत बरोबर नाही. सभापती मंत्री महोदयांचा उत्तर होऊ द्या. बच्चूजी एक मिनिट. प्रश्न असा आहे की जे रासायनिक खताच्या संदर्भामध्ये किंवा बियाण्याच्या संदर्भामध्ये जे उपलब्धतेचा प्रश्न आहे, मी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण दरवर्षीपेक्षा ॲडव्हान्स व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आता सन्मान्य सदस्यांची मागणी आहे की बोगस बियाण्याच्या संदर्भामध्ये जे कंझ्युमर कोर्टचा विषय आहे तसे मी उत्तर देतो की ही बाब सत्य आहे की एकदा पहिले तर आता सर्व शेतकऱ्यांना आपण विनंती केली आहे की त्यांनी सारथी पोर्टलवरील बियाणे या ठिकाणी घ्यावं. काही अशा पद्धतीने जेव्हा बोगस बियाण्याच्या तक्रारी येतात तेव्हा त्या शेतकऱ्याला आपण सांगतो की कंझ्युमर कोर्टात जा आणि म्हणून आम्ही आता यावर्षी इनफॅक्ट त्याच्यावर अभ्यास सुरू आहे की कंझ्युमर कोर्टात जाऊन शेतकऱ्याला न्याय मागण्यापेक्षा आपण सरकारच्या मार्फत अशी कुठली व्यवस्था उभी करू शकतो की ज्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला
कोर्टात जाऊन न्याय मागण्यापेक्षा डायरेक्टली त्याला आपल्याकडे कशी अथॉरिटी निर्माण करून त्याच्यावर त्याला कम्पेन्सेशन कशा पद्धतीने देता येईल ही बाब शासनाच्या विचाराधीन आहे. आपले काही सजेशन या संदर्भात असतील तर आपण निश्चितपणे द्या. शेवटी तुम्ही देखील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहात आणि या संदर्भामध्ये आपल्या काही सूचना असतील तर आपण निश्चितपणे द्या. ही बाब शासनाच्या विचाराधीन आहे. मी यापूर्वी देखील सभागृहाला आश्वासित केलेलं आहे की आपण अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करू आणि विभागाला देखील अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहे की अशा पद्धतीची एक व्यवस्था आपण या ठिकाणी निर्माण करायला पाहिजे की तक्रार झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी कंझ्युमर कोर्टात जावं आणि कंझ्युमर कोर्टात गेल्यानंतर मग त्याला मात्र न्याय मिळत नाही आणि त्याला फार विलंब लागतो आणि जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड होतो आणि यासाठी देखील राज्य शासन याबद्दल विचार करत आहे. हे मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. प्रश्न असा आहे की उपलब्धतेच्या संदर्भामध्ये ही कृषी विभागाची जी चर्चा झाली त्यामध्ये मी सविस्तर उत्तर दिलेलं आहे, परंतु ही लक्षवेधी ज्या कारणासाठी उपस्थित केलेली आहे त्या कारणासाठी ते उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यावर आपण उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. आपण पुन्हा माझे सभापती महोदय आपल्याला देखील विनंती आहे की आपण या संदर्भामध्ये सविस्तर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. तरी देखील सन्मानित आता तक्रारी येणार नाही का? एखादी अनुचित किती कायदे आपण केलेत अनुचित घटना घडणार नाही का? किती कायदे केले तरी काही खून दरोडे किंवा हे करणार नाही का? व्यवस्था करणारे लोक असे करत असतात, परंतु प्रत्येक वेळी यावर्षी बियाण्याच्या संदर्भामध्ये रासायनिक खताच्या संदर्भामध्ये कधी नव्हती ती व्यवस्था यावर्षी राज्य शासनाने केलेली आहे. तरी देखील एखादी अशी घटना घडली तर शासनचं पूर्ण व्यवस्था अलर्ट मोडमध्ये आहे. लोकप्रतिनिधी आहे महाराष्ट्राचे सर्व. आपण कुठली तक्रार द्यावी तर शासनाच्या स्तरावर आम्ही या ठिकाणी उपलब्ध आहोत. लगेच आपल्या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल. संजय खोडके. मध्ये आपण आत्ता